पुढील अवतारासाठी सुमती आणि अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा हे दाम्पत्य निमित्त ठरले। त्यांच्याच घरी श्री दत्त महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ या रूपात अवतार घेतला। श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची जन्मकथा यापूर्वी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितली आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ही कथा थोडक्यात पाहणार आहोत। श्रीपाद श्री वल्लभ प्रभू मातेच्या गर्भातून सामान्य बालकाप्रमाणे जन्मास न येता तेजस्वी ज्योती स्वरूपाने प्रकट झाले। जन्म होताच सुमती मूर्छित झाल्या। प्रसूतीगृहातून मंगल वाद्यांचा नाद ऐकू येऊ लागला। थोड्याच वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला। श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योती स्वरूपाने प्रकट झाले। पवित्र वेद मंत्रांचा घोष सर्वत्र ऐकू येऊ लागला। थोड्या वेळात शांतता पसरली आणि लोक पुन्हा प्रसूतीगृहात गेले। तेथे त्यांनी एक अद्भुत बालक पाहिले, ज्यावर 3 फण्यांचा नाग छाया धरून होता। श्रीपादांच्या जन्मानंतर 9 दिवस ते ज्या जागी निजवले जात तेथे 3 फणांचा नाग त्यांच्यावर सावली धरून उभा असे।